बंद करून टाकल्या. शुगर, बीपी आणि ज्या बी गोळ्या खात होत्या त्या पूर्ण बंद झाल्या. आणि काकाजीने असा बी शब्द दिला होता की कुठे पाणी प्यायचं नाही, कुठं काही नाही, म्हणजे बोर आणि विहिरीचं पाणी प्यायचं, जिथं म्हणजे वाहतं पाणी असते ते प्यायचं बा म्हणून, आणि डब्बा न्यायचं नाही कुठं काही. तर मी घरून ड्युटीवर गेलो, म्हणजे घरी जेवण करत होतो आणि ड्युटीवर गेलो की पाणी नाही, डब्बा नाही, काही नाही. मग 3-4 वाजता घरी आलं, आंघोळ करून त्याने मग पाणी पिऊ. काकाजीच्या शब्दावर मी कायम राहिलो आणि 5 बंधन दिले होते काकाजीने, ते 5 बंधन पार पाडून आज हवन कार्य आमच्या घरी घडलं. 5 बंधन असे होते: मांसाहार करू नये, ब्रह्मन तत्वावर पालन करणे, डॉक्टरकडे न जाणे, राग आणू नये, खोटे बोलू नये, तळले पदार्थ व भाजले पदार्थ खाऊ नये. हो, पूर्ण पाडले. हो, त्यांनी पाडलं. हो, चांगलं अनुभव तोच गोळ्या आईच्या बंद्याला, तो अनुभव आम्हाला घडला. हो, पहिले चालूच होत्या, म्हणजे महिन्यातून 2-3 वेळा दवाखाना पडत होत्या मला. काही झालं, बीपी वाढली तर चालला एक लावायला, शुगर झालं, तिने नाही सांभाळलं, 2 दिवस गोळ्या नाही खाल्ल्या, चाललं दवाखान्यात. असं दवाखाना होतं. तर आता 43 दिवस झाले, तिनं गोळ्याही बंद केल्या आणि व्यवस्थित बी वागली आमच्यासोबत आणि व्यवस्थित राहिली. हो, ओके. 10 वाजता झोपो किंवा 11 वाजता झोपो तरी 3 वाजता उठे. 3 वाजता उठे, आपलं पोछा वगैरे पाणी म्हणजे तळा पूर्ण टाकून झालेले आम्ही विनंती करू. लग्न करू ना, पोरी तर भेटते.